रात्रीचे 11:30 वाजले होते. पुण्यातल्या एका शांत सोसायटीत सगळीकडे शांतता पसरली होती. फक्त पावसाचे थेंब खिडकीवर हलके चापटत होते. प्राजक्ता खिडकीजवळ उभी होती. हातात फोन, डोळ्यात पाणी. स्क्रीनवर एकच नाव पुन्हा पुन्हा चमकत होतं, समीर कॉलिंग. ती कॉल उचलायचा प्रयत्न करत होती, पण प्रत्येक वेळी बोट मागे सरकत होतं. कारण तो कॉल उचलला तर तिचं आयुष्य कायमचंच बदलणार होतं. प्राजक्ता एक साधी, शांत, थोडी लाजरी मुलगी. तिचं लग्न 2 वर्षांपूर्वी समीरसोबत झालं होतं. समीर खूप प्रेम करणारा, काळजी घेणारा नवरा होता. लोक नेहमीच म्हणायचे की असा नवरा प्रत्येक मुलीला मिळावा. त्यांचं आयुष्य अगदी परफेक्ट वाटायचं. छोटंसं घर, छोट्या छोट्या स्वप्नांनी भरलेलं. पण कधीकधी खूप परफेक्ट दिसणारं आयुष्यच आतून तुटलेलं असतं. एक दिवस प्राजक्ताला समीरचा फोन वाजताना दिसला. त्याच्या स्क्रीनवर नाव होतं रिया. ती क्षणभर थांबली. मनात विचार आला, ही कोण? समीर बाथरूममध्ये होता. फोन वाजतच राहिला. त्या दिवशी तिनं काहीच विचारलं नाही, पण तिच्या मनात शंकेचं एक छोटंसं बी रुजलं होतं. दिवसागणिक समीर बदलतच गेला. उशिरा घरी येणं, फोन लपवणं, प्राजक्ताशी आता कमी बोलणं. आणि एक दिवस तिनं धाडस करून त्याला विचारलंच, समीर, ही रिया कोण आहे रे? समीर थोडासा गोंधळला, पण लगेचच सावरला. अगं, ऑफिसमधली आहे, काही प्रोजेक्टसाठी कॉल करते. प्राजक्ताने हसूनच मान हलवली, पण तिचं मन आता पूर्णपणे अस्वस्थ झालं होतं. एका रात्री समीर झोपला असताना प्राजक्ताने त्याचा फोन हातात घेतला. तिचे हात थरथरत होते. तिनं व्हॉट्सअप उघडलं. पहिल्या चॅटमध्ये रिया. तिनं चॅट उघडलं आणि पहिलाच मेसेज वाचून तिचं हृदय अक्षरशः थांबलं. आय लव्ह यू समीर, आय कांट लिव्ह विदाऊट यू. तिच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. पुढचा मेसेज वाचून ती पूर्णपणे कोसळली. ती बायको आहे माझी, म्हणून तिच्यासोबत राहणं फक्त माझी जबाबदारी आहे. खरं प्रेम तर माझं तुझ्यावरच आहे. त्या एका वाक्यानं तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं. दुसऱ्या दिवशी प्राजक्ताने काहीच बोललं नाही. नेहमीप्रमाणे ती उठली, नाश्ता बनवला. समीरला हसूनच तिनं बाय केलं, पण आतून ती पूर्णपणे तुटली होती. त्या दिवशी तिनं एक निर्णय घेतला, मी कुणाला काहीच विचारणार नाही. कारण उत्तर ऐकायची ताकद तिच्यात उरलीच नव्हती. त्या रात्री समीर पुन्हा उशिरा घरी आला. प्राजक्ता त्या खिडकीतच बसून पावसाकडे बघत होती. ती शांत आवाजात म्हणाली, समीर, तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे का? समीर थोडासा चिडूनच तिला म्हणाला, असं का विचारतेस? प्राजक्ताने फक्त हलकंसं हसतच उत्तर दिलं, असं वाटलं मला म्हणून विचारलं. रात्री समीर झोपला आणि प्राजक्ता शांतपणे उठली. तिनं आपला फोन घेतला आणि रियाला कॉल केला. काही क्षणांनी फोन तिकडे उचलला गेला. हॅलो समीर. त्या आवाजाने प्राजक्ताचे डोळे मिटले. ती हळू आवाजातच म्हणाली की मी प्राजक्ता बोलते. काही क्षण पूर्ण शांतता आणि मग पुढून आवाज आला, ओ तुम्ही? मला सगळं माहिती आहे. प्राजक्ता थक्क झाली. काय? रिया शांतपणे म्हणाली, समरने मला सगळं काही सांगितलंय, पण तो तुमच्यामुळेच अडकला आहे. त्या शब्दांनी प्राजक्ताच्या हृदयावर शेवटचा मोठा वार झाला. त्याची काळजी घे मग, त्याचा आनंद तुझ्यात आहे, तर मी अडथळा बनणार नाही, म्हणत तिनं फोन बंद केला. त्या रात्री प्राजक्ताने एक छोटासा कागद घेतला आणि त्यावर लिहायला सुरुवात केली. समीर, मी तुझ्यावर खूप प्रेम केलं, पण कदाचित ते पुरेसं नव्हतं. तुला जिथे आनंद मिळेल तिथे तू जा. मी आता तुमच्यातील अडथळा नाही. तिनं तो कागद टेबलावर ठेवला आणि शांतपणे त्या घराबाहेर पडली. बाहेर अजूनही पाऊस पडतच होता.
पण तिच्या मनातलं वादळ त्याहूनही मोठं भयंकर होतं. सकाळी समीर उठला तेव्हा घरात एक विचित्रच शांतता होती. प्राजक्ता घरात कुठेच दिसत नव्हती. त्यानं टेबलावरचा तो कागद वाचला आणि त्याच्या हातातून ती चिठ्ठी खाली पडली. त्यानं लगेचच फोन केला. पुन्हा आपल्या बायकोला फोन केला, पण कोणताच प्रतिसाद त्याला तिकडून आला नाही. 2 दिवस गेले आणि मग नदीकाठी एक बॅग सापडली. त्यात प्राजक्ताचा फोन आणि ओळखपत्र होतं. समीरचा जीव खूप घाबरला. त्यानं फोन चालू केला. त्यात एक व्हॉइस नोट होती. त्यानं थरथरत्या हातांनी ती प्ले केली. समीर, मी थकले रे खूप. माझं प्रेम हरलं, माझा विश्वास हरला. आता मी पण हारते. मी तर तुझ्यावर निस्वार्थ करप्रेम केलं रे वेड्या, आणि तू मात्र प्रेम बाहेर शोधलं. तुटले रे मी आता. सगळं माहिती असूनही तुझ्यासोबत कसं राहणार, म्हणून बस जाते. काळजी घे. रियासोबत नवीन आयुष्य तू आनंदानं सुरू कर. तुझी बायको तुझी जबाबदारी आहे ना. अडथळा आहे ना, तर आता तुझी जबाबदारी तुझ्यावर नसेल. दुसरं लग्न कर आणि खुश राहा. त्या आवाजाने समीरचं सगळं जगच थांबलं. आपण हे काय केलं, तो म्हणू लागला. तिला सगळं माहिती होतं आणि तरी ती काहीच बोलली नाही. तो जोरात रडू लागला, कारण तो कॉल जो ती उचलत नव्हती तोच होता तिच्या आयुष्यातला शेवटचा कॉल. मित्र आणि मैत्रिणींनो, प्रेम ही फक्त भावना नसते, ती एखाद्याच्या आयुष्याची संपूर्ण दुनिया असते. जेव्हा आपण कोणावर मनापासून प्रेम करतो तेव्हा आपण त्याच्यावर आपला विश्वास, आपली स्वप्न, आपली ओळख सगळं काही ठेवतो. पण जेव्हा त्या विश्वासाला तडा जातो तेव्हा फक्त नातंच तुटत नाही, एक व्यक्ती आतून पूर्णपणे कोसळते. प्राजक्तासारख्या कित्येक मुली आपल्या आजूबाजूला राहत असतात, ज्या शांत असतात, ज्या कमी बोलतात, पण मनाने खूप खोल आणि प्रामाणिक असतात. त्या नातं टिकवण्यासाठी स्वतःला बदलतात, स्वतःच्या भावना दाबून ठेवतात, फक्त समोरचा माणूस आनंदी राहावा म्हणून. पण प्रश्न असा आहे, त्या बदलाचा, त्या त्यागाचा, त्या प्रेमाचा मोबदला काय मिळतो? एका व्यक्तीची चूक, एक खोटं, एक लपवलेलं सत्य दुसऱ्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त करू शकतं. समीरसारखे अनेक लोक असतात जे 2 नात्यांमध्ये अडकतात आणि शेवटी कोणाचंच खरं होत नाहीत. प्रेम करताना प्रामाणिक राहणं खूपच जास्त महत्त्वाचं आहे, कारण खोट्यावर उभं राहिलेलं नातं कधीच टिकत नाही. पण या कथेत सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे प्राजक्ताचा घेतलेला हा निर्णय. तिनं सगळं काही सहन केलं, पण ती बोलली नाही. तिनं प्रश्न विचारले नाहीत, स्वतःसाठी उभी राहिली नाही आणि शेवटी तिनं स्वतःलाच हरवलं. खरं तर प्रत्येकाला आपल्या आयुष्यात अडचणी येतात, नात्यांमध्ये तडे जातात, पण त्यावर उपाय म्हणून स्वतःला संपवणं हा कधीच पर्याय नसतो. जर कोणी तुम्हाला सोडून जात असेल, जर कोणी तुमचा विश्वास तोडत असेल, तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमी आहात. त्याचा अर्थ इतकाच की तुम्ही चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केलं आहे आणि चुकीच्या व्यक्तीसाठी स्वतःचं आयुष्य संपवणं हा सगळ्यात मोठा अन्याय आहे. तुमच्यावरचा जीवन खूप मौल्यवान आहे आणि प्रत्येक व्यक्ती त्याहूनही जास्त मौल्यवान आहे. प्रेम तुटू शकतं, नातं संपुष्टात येऊ शकतं, पण आयुष्य थांबत नाही. प्रत्येक वेदनेनंतर एक नवीन सुरुवात असते, फक्त ती पाहण्याची हिंमत आपल्यात हवी. म्हणून एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा, प्रेम करा पण स्वतःला हरवून नाही. विश्वास ठेवा पण डोळे बंद करून नाही. आणि जर कधी नातं तुटलंच तरी स्वतःचं आयुष्य अजिबात तुटू देऊ नका, कारण शेवटी तुमचं आयुष्य तुमच्या एका निर्णयापेक्षा खूप जास्त मोठं आहे. चला, ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली
खाली कॉमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच द्या. धन्यवाद.